लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या खबरबात मतदारसंघाच्या कार्यक्रमात आपले सगळ्यांचे स्वागत। आज आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विकास केलेल्या कामांच्या आणि समस्यांच्या विषयावर चर्चा करणार आहोत। आपल्यासमोर काही मान्यवर आहेत, आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत। जिजाऊ शेतकरी संघटना शिवाजी राऊत, नमस्कार। भाजपाचे गुरुनाथ जाधव असतील, DY पवार असतील, अपक्ष उमेदवार पंकज पवार असतील, ऑल इंडिया दलितचे संतोष कसबे असतील, असंघटित कामगारांचे शंकर मुठे असतील आणि हे विद्यार्थी आहेत। अबकी बार 400 पार, फिर एक बार कपिल पाटील खासदार, हा जो नारा चालू आहे, कपिल पाटील पुन्हा का, आपण त्यांच्याच पक्षांकडून जाणून घेणार आहोत। थोडक्यात साहेब, अबकी बार 400 पार हा जो नारा आहे आणि कपिल पाटील स्वतः सांगतायत की अबकी बार 400 पार आणि कपिल पाटील फिर एक बार खासदार, काय असं विशेष? निश्चितपणाने या देशामध्ये जेव्हा 2014 पासून नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे, 2014 असेल 2019 असेल, या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये आपण जर बघितलं असेल तर निश्चितपणाने डेव्हलपमेंट विकास हा झालेला आहे। त्याचबरोबर आदरणीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांनी ज्या 10 वर्षामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये रस्त्यांचे झाले असेल, जलजीवन अंतर्गत राज्य शासन आणि महाराष्ट्र शासन, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना असतील, निश्चितपणाने या राबवलेल्या आहेत। जिथे गाव तिथे खासदार निधी हे त्यांच्या माध्यमातून याच्यातून झालेला आहे। निश्चितपणाने पुन्हा एकदा संधी आदरणीय केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांना मिळाली तर निश्चितपणाने जी काय उर्वरित कामं आहेत ती निश्चितपणाने त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात होतील अशी मला शाश्वती आहे। निश्चितपणाने यांना शाश्वती आहे, पण असंघटित कामगारांचे सुद्धा भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रश्न आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय सांगाल, पुन्हा एकदा खासदारासाठी त्यांची अपेक्षा आणि असंघटित कामगार तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव शंकर मुटकिरी आहे, मी भिवंडी असंघटित कामगारांचा भिवंडी अध्यक्ष आहे। मी भिवंडी लोकसभेमधून अपक्ष म्हणून उमेदवार आहे। सर्वात आधी मी भिवंडीकरांना मी सांगू इच्छितो की भिवंडी जी यंत्रमाग नगरी आहे ती पूर्णपणे आता डबघाईला आलेली आहे। त्याच्यामुळे जे मिळेल त्या पगारावरती लोक इथे काम करतायत। आपल्याला सांगू, मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की देशामध्ये दिल्लीमध्ये जे जेलमध्ये जे कैदी आहेत त्या कैदींच्या पगारापेक्षा कमी पगारामध्ये भिवंडीतली जनता, भिवंडीतले असंघटित कामगार बंधू भगिनी काम करत आहेत। याच्यावरती कुठलाही नेता, कुठलाही राजकीय पुढारी भाष्य करत नाही, त्यांच्या मागण्यावरती कोणी लक्ष देत नाही। या सर्व मागण्या घेऊन मी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत आहे। सामाजिक कार्यातून राजकारणात उतरणारे जिजाऊ सामाजिक संस्था यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत का तुम्ही राजकारणात का उतरलात म्हणून। पंकज भाऊ, एक समाजकार्य चांगला असताना सुद्धा तुम्ही राजकारणात का उतरला, काय तुमचा अजेंडा असणार आहे? नक्कीच सांबरे साहेबांचा प्रतिनिधी या नात्याने बोलताना मला खूप अभिमान वाटतोय की मागच्या 15 वर्षामध्ये सांबरे साहेबांनी जे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य उभं केलेलं आहे। 8 CBSE बोर्डाच्या शाळा, त्यामध्ये शिकणारे हजारो विद्यार्थी, त्याचबरोबर 130 बेडचं सुसज्ज रुग्णालय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी शहराच्या गल्लोगल्ली होणारे मोफत आरोग्य कॅम्प आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया, त्याचबरोबर 45 UPSC MPSCच्या अभ्यासिका, त्याचबरोबर 31 पोलीस अकॅडमी व फायर ब्रिगेड सैन्य भरतीच्या अकॅडमी या माध्यमात आणि 18 रुग्णवाहिका, त्याचबरोबर दरवर्षी विद्यार्थ्यांना 25 लाख वह्या वाटप, 5 लाख झाडं वाटप, इथे जर सांगायला गेलो तर वेळ अपुरा पडेल। इतकं मोठं सामाजिक काम सांबरे साहेबांनी उभं केलेलं आहे आणि नक्कीच सांबरे साहेबांना अधिकार आहे लोकांकडून मत मागण्याचा, कारण एक कुठल्याही संविधानिक पदावर नसलेली व्यक्ती जर एवढं मोठं काम उभं करू शकते तर आज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सांबरे साहेब उभे आहेत। जर नक्कीच सांबरे साहेब निवडून आले तर यापेक्षाही खूप मोठं काम करतील। सांबरे साहेबांची इच्छा आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 2 ते 3 CBSE बोर्डाच्या शाळा झाल्या पाहिजेत। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झडपोली येथे असलेले 130 बेडचं जसं रुग्णालय आहे तसं रुग्णालय झालं पाहिजे, जेणेकरून कोणताही व्यक्ती उपचाराविना, पैशांअभावी उपचाराविना दगावला जाऊ नये, त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्याला पैशांअभावी आपल्या शिक्षणापासून वंचित राहू नये। याकरता सांबरे साहेबांनी हे शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, महिला सक्षमीकरण असेल, रोजगार असेल, या 5 प्रमुख विषयांना घेऊन जिजाऊ संस्था आज शहर असेल, गाव असेल, कोकणाच्या 5ही जिल्ह्यांमध्ये भरीव कामगिरी करत आहे आणि त्याच्याच आधारावर आज सांबरे साहेब येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत।
शहराचा विचार केला तसा ग्रामीण भागातही काही शेतकरी आहेत, ते पीडित आहेत, त्यांच्याही काही समस्या आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल सत्ताधारीचं हे आणि अपेक्ष उमेदवार जे नीरज सांबरे यांनी जे मत व्यक्त तुमचं आत्ताच जाधव साहेबांनी जे सांगितलं की खूप मोठा विकास झालेला आहे देशाचा मोदीजींमुळे, पण ते विसरतायत की नेमका विकास कोणाचा झालाय, अदानीचा, अंबानीचा की अजून कोणाचा. कारण 2014 साली मोदीजींनी एक घोषणा केली होती, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट. पुढे दिसतंय काय मला फक्त एकदा गुरुनाथ दादा असतील, अजून कोण, शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न झालंय का? उलट शेतकऱ्यांना पिडलं जात आहे, नडलं जात आहे. कारण आता बघितलं तर त्यावेळेसची 14च्या अगोदर एक खताची गोणी ही 360 रुपयाला होती, आज 1470 रुपयाला. कोणाचा विकास झाला? दुप्पट उत्पन्न व्हायला पाहिजे होतं, झाला का? हमी भाव झाला का? हमी भावाचा कायदा झाला का? शेतकऱ्यांसाठी काय केलंय? मी तर आरोप करतो या खासदारांवर, म्हणजे बीजेपीच्या खासदारांवर, की तुमच्या हातात होता भास्ता प्रकल्प, जो कालवा आज पूर्ण व्हायला पाहिजे होता, कारण त्यांच्या हातात होता. त्यावेळेस जे वन खात्याची जी जमीन आहे, ती वन खात्याची जमीन ॲक्वायर करायला पाहिजे होती, ती झालेली नाही 10 वर्षात. त्याच्यामुळे तो कालवा अपूर्ण राहिलेला आहे, हा माझा आरोप आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी इन्फ्राला काय केलं हेही दिसत नाही, पण शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, हे माझा प्रखर आरोप आहे. त्याचबरोबर भात खरेदी केंद्र जे दुगाडपाड्यावर आहे, त्याची जी इमारत आहे आज भग्न अवस्थेत झालेली आहे आणि ती उद्या कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तिथे याच्या अगोदर 2 अपघात झालेले आहेत शेतकऱ्यांचे त्याच गोडाऊनमध्ये, कोणीही लक्ष देत नाही. म्हणून विकास शेतकऱ्यांचाही झाला पाहिजे, विकास तुमच्या मित्रांचा व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत असेल, पण आमच्या शेतकऱ्यांचाही विकास झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. ते काही दिसत नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी वर्ग जो आहे, म्हणजे आज कोकणापासून पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत शेतकरी निश्चितच ह्या सरकार घालवण्यात म्हणजे जवळजवळ शाप देईल का काही अशी परिस्थिती आज आहे. शेतकरी संतापलेला आहे. त्याच्यामुळं विकास 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 कुठेच दिसत नाहीये. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर झालं म्हणजे विकास नाही, शेतकऱ्याचा माझा विकास झाला पाहिजे. कारण ज्यावेळेस कोरोना काळात GDP मायनसवर होता भारताचा, त्यावेळेस शेतकऱ्यांनी हा देश निश्चितपणे वाचवलेला आहे. त्यावेळेस कृषीचा GDP जो होता तो +3, त्याच्यामुळे विकास झालेला नाही. हा शेतकरी आज नडलेला आहे, पिचलेला आहे. त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांना निश्चितच या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा अजून सत्ताधारी कोणी असेल, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महिला संदर्भात बोलायचं म्हटलं तर महिलांचा पण काय प्रतिक्रिया जाणून घेण्यात. मॅडम काय सांगाल, विकास झालाय असं यांचं आहे, तुमचं मत काय? विकास झालाय तर विकास आहे कुठे? मग एक सर्वसाधारण महिला विद्यार्थिनी म्हणून मला एवढं नक्की बोलावं वाटेल की जर तुम्ही म्हणताय विकास झाला तर तो विकास आहे कुठे? तुम्ही महिला सक्षमीकरण म्हणता, महिला सक्षमीकरणाअंतर्गत तुम्ही विविध योजना दाखवल्यात. महिला समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही महिलांना 3 लाखाचं कर्ज देता. 3 वर्षानंतर त्याची परतफेडीचा कालावधी 3 वर्ष आहे. जर तुम्ही सांगा, आज तुम्ही सर्व एवढे सुशिक्षित व्यक्ती प्रशासनात आहात, तर आजपर्यंत असा कोणता व्यवसाय आहे का तो 3 वर्षामध्ये सेटल होतो आणि त्याच्यातून उत्पन्न मिळतं? हे जर मिळत नसताना तुम्ही 3 वर्षाचा महिलांसाठी कालावधी देता, त्याचबरोबर त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन एवढं असतं. मग ह्या महिलांनी जायचं कुठे? त्याचबरोबर तुम्ही महिलांसाठी विधवा पेन्शन योजना ठेवली. आज माझंच उदाहरण देते. वयाच्या 23व्या वर्षी माझ्या पतीचं निधन झालं. 8 महिन्यात, माझ्या लग्नाच्या 8 महिन्यात जर पती निधन पावले, मी तिकडनं तशीच निघून आली. माझ्याकडे कुठले असणारे तिकडचं आधार कार्ड, तिकडचा पॅन कार्ड. जर तुम्ही मला आधार कार्ड, पॅन कार्ड शिवाय जर त्या निधीचा लाभ देऊ शकत नाही, तर कशाला पाहिजे आम्हाला हे सरकार? आज मी विद्यार्थिनी आहे, मी MBA फर्स्ट क्लासनी पास झालेले आहे. दोन्ही कॉलेजला मी टॉप केलं असून जर मला जॉबसाठी वन भटकावं लागत आहे. आज तुम्ही आम्हाला जर जॉबची संधी उपलब्ध करून दिली तर ती कुठे देताय? गोडाऊनला. आम्ही तिकडे आमचं आयुष्य घालवायचं 10 आणि 15,000 रुपये. आज जर माझा बाप 10,000 रुपये कमवतो, 3,000 किराणाला जातो. गॅसचे 5 वर्षापूर्वी गॅसचे भाव काय होते आणि आज तुम्ही बघा गॅसचे भाव काय आहेत. माझी आई बिचारी रडत असते की कसं करणार. आज मी माझा प्रश्न नाही मांडत आहे, सर्वसाधारण ग्रामीण भागातील महिलांचा प्रश्न मांडत आहे. जर घरात 10,000 रुपये एखादा दादा कमावतो तर त्या महिलेने त्याचं घर कसं चालवायचं?
मुलांचं शिक्षण असेल, त्या दादाला नोकरीला जायला 5,000 रुपये लागतात. पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत, किराणाचे भाव गगनाला भिडलेत. आजकाल तर पनीर पण आपल्याला सोनाराच्या दुकानात मिळायला लागेल. एवढे भाव असताना आज आपल्याला ना सर्वसामान्य माणसाला ना भावकी जोमासता येते, ना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो. का तर पैशाचा अभाव. आर्थिक अडचणी असल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी विविध समस्या येतात. आज जर विचार करा, माझ्या घरात 10,000 रुपये कमवतात, तर माझे वडील कोणत्या प्रकारे मला उच्च शिक्षण देणार आहेत. जर तुम्ही योजना राबवताना तर ते योजनांसाठी एक अशी संघटना पाहिजे, ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल. आज तुम्ही महिलांसाठी बसला हाफ तिकीट केलं, याचा लाभ कोणाला होणार आहे? सर्वसामान्य महिलांना होणार आहे का? आज एखादी बाई जर घरात बसून तिचं चूल मूल सांभाळते, तर ती महिलांना लाभ घेण्यासाठी रोज जाणार आहे का? रोज जाणाऱ्या कामगार महिलांना तुम्ही फायदा करून देता, बट जी सर्वसामान्य महिला जी घरातच असते ती काय करणार आहेत? आज माझ्या गावात दिवसातून एखादीच बस येते, ती पण प्रशासनाची मनमानी, आली तर आली, नाहीतर नाही. एखादी महिला स्टॉपवर 2 तास बससाठी वाट बघेल आणि मग त्या अर्ध तिकिटाचं घेऊन आम्ही करणार काय? जर आम्हाला बससाठी तुम्हाला अर्ध तिकीट द्यायचं असेल ना, तर तेवढ्या बस सुविधा उपलब्ध करा. ग्रामीण भागामध्ये आज खेडोपाडी हीच परिस्थिती आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायला दिवसातून एकही बस नाही आणि काही महिला याचा गैरफायदाही घेताना मला दिसलेला आहेत. आजकाल महिला न सांगता घरातून हाफ तिकीट आहे म्हणून फिरायला जातात. यामुळे कौटुंबिक वाद सुद्धा वाढलेले आहेत. मला नाही म्हणायचंय की ही योजना चांगली नाहीये, पण जर योजना असेल ना, तिचा परिपूर्ण विचार करूनच ती योजना राबवायला आहे. आणि मला तर या सरकारला आव्हान असेल, जर तुम्ही आज आपला भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, तुम्ही जर या देशातील युवाला नोकरी देऊ शकत नाही, तर तुम्हाला या प्रशासनामध्ये येण्याचा जराही अधिकार नाहीये. नक्कीच. काय सांगाल, तुम्ही तुमचा अजेंडा घेऊन कुठे उतरलेले आहात? आम्ही एक स्पष्ट विचार घेऊन उतरलेलो आहोत की आम्ही महाविकास आघाडीतर्फे जे आमचे उमेदवार आहेत आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्याकडे स्वतःच असं विकासाचं एक व्हिजन आहे. कारण आपण सर्वजण जाणतात आहात की मागच्या वेळी जे विकास तुम्ही आता मगाशी आपण विकासावर बोलतो, विकासाची सुरुवातच मुळात होते दळणवळणापासून, रस्त्यांपासून. कारण भिवंडी हे आशिया खंडातील सर्वात मोठी लॉजिस्टिक इंडस्ट्री आहे, हे या सरकारला कळलंच नाही. या सरकारने ओळखलं नाही किंवा इथले जे स्थानिक आमदार आहेत, इथले स्थानिक खासदार आणि मंत्री असताना सुद्धा 10 वर्ष झाली तुम्ही भिवंडीला ओळखलं नाही. भिवंडीला ओळखून भिवंडीला आज आशिया खंडातून मँचेस्टर करायची तुम्ही घोषणा करता, पण विकास कुठे आहे? तुम्ही बघा, भिवंडी वाडा रस्ता बघा, भिवंडी वसई रस्ता बघा, भिवंडी पडगा रस्ता किंवा नाशिक रस्ता बघा. हे रस्त्याची जर विकास 10 वर्षात आणि 20 वर्षात होऊ शकले नाही, तर विकासावर तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? बरोबर. त्यानंतर तुम्ही विकास करता, एवढी इंडस्ट्री. अजेंडा काय कोणाचा? आमचा अजेंडा ह्याच विकासाच्या गोष्टीच्या प्रत्यक्षात तुम्ही जे जुमले करता ह्या प्रत्यक्षात उतरवायचा हा आमचा अजेंडा आहे. आणि टोरेंट सारखी कंपनी जर भिवंडीवर तुम्ही लादली आहे, ती लादली नाही, ती पोचली गेली, त्याच्या पैशावर तुम्ही निवडणूक लढवताय. भ्रष्टाचार, तुम्ही इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या जोरावर तुम्ही ही निवडणूक, भिवंडीत जेवढा पैसा बीजेपी भारतीय जनता पार्टी ही वाटप करत आहे निवडणुकीमध्ये, हा सर्व पैसा एक प्रकारे टोरेंटने दिलेला पैसा आहे. टोरेंटच्या पैशावर तुम्ही निवडणुका लढता, बरोबर. आणि हा विकास तुम्ही जनतेला सांगताय. कुठला तुम्हाला तोंड नाहीये, तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला एकही मुद्दा नाही. तुम्ही तुमच्या ज्या विकासाच्या प्रगती पुस्तकावर जेवढे तुम्ही विकासाचे मुद्दे मांडलेले आहेत, हे सगळे जुमले आहेत. तुम्ही प्रत्यक्षात बघा, माझ्याकडे मी पुस्तक आणायला कदाचित विसरलो होते, या पुस्तकावर तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवून दिले. जेवढे तुम्ही ते फोटो दिलेत ना, एकही विकासाचं काम झालं नाही. तसेच बेरोजगारच्या सुद्धा मुद्दे आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहेत. आपण जाणून घेणार दलित पेंटर. संतोष सर, काय सांगाल युवा पिढीबद्दल आणि आज रोजगार नाहीये त्याबद्दल थोडक्यात? सर्वप्रथम नमस्कार. जय महाराष्ट्र टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण इथे भिवंडी लोकसभेत ही चर्चा ठेवली आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली. अनेक सुशिक्षित बेरोजगार लोकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. लोकांचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या. आज लोक जगण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. रोजगाराचे अनेक प्रश्न आहेत. आत्ताच ताई बोलल्या तसे की अनेक लोकांना आर्थिकदृष्ट्या असे काही कष्ट घ्यावं लागतात, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष काय संपत नाही. कुठलीही सत्ता आली आणि कुठलीही सत्ता गेली तरी जो व्यक्ती या भिवंडी लोकसभेत महाराष्ट्रामध्ये माणसांना, जनसामान्यांना माणूस म्हणून बघेल आणि त्यांच्या मूलभूत गरजांना साथ देईन, अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. हे मी सर्व आपल्या बांधवांना, गोर गरीब कष्टकरी या बांधवासाठी आम्ही ऑल इंडिया दलित ऍक्शन कमिटीच्या माध्यमातून
संघर्ष करत असतो, तळागाळात रोड रस्त्यावरची लढाई लढत असतो, रस्त्यावरून येऊन काम करत असतो, त्यांचे प्रश्न जाणून घेत असतो. तर विकासाचा अर्थ जर खऱ्या अर्थाने जर विकासाचा अर्थ असेल तर विकास म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तळागाळातल्या लोकांपर्यंत झाला पाहिजे. योजना फक्त पेपरवर न राहता त्या गोरगरिबांच्या जनतेच्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. हाच खरा आपला राजकीय धर्म आहे, सामाजिक धर्म आहे. आणि आजकालचे पक्ष, संघटना, अधिकारी हे लोक विसरत चालले आहेत की आपण जे सेवा करण्यासाठी आपण बसलेलो आहोत भारत देशाची किंवा आपल्या या पदावरती, आपण ती सेवा कुठंतरी आपल्या लोकांसाठी, स्वार्थासाठी, आपल्या हितासाठी आपण त्यांच्या हनन करतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. आणि जनता आता समजदार झालेली आहे, जनता सुज्ञ झालेली आहे. त्यांना कळतंय की आता काय करायचंय. आणि यावेळेस आणि प्रत्येक वेळेस जनता त्या उमेदवाराला त्या पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीने त्यांना साथ देत राहते आणि देईल पण. तुम्ही चांगलं काम करत राहा. ऑल इंडिया दलित ऍक्शन कमिटी जो जनसामान्यासाठी काम करेल त्याच्यासोबत असेल आणि त्यांच्यासोबत 100% असेल आणि जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम असेल. आणि टोरेंट सारखी कंपनी जर भिवंडीवर तुम्ही लादली आहे, ती लादली नाही, ती पोचली गेली, त्याच्या पैशावर तुम्ही निवडणूक लढवताय. भ्रष्टाचार, तुम्ही इलेक्ट्रल बॉन्डच्या जोरावर तुम्ही ही निवडणूक भिवंडीत जेवढा पैसा बीजेपी भारतीय जनता पार्टी ही वाटप करत आहे निवडणुकीमध्ये, हा सर्व पैसा एक प्रकारे टोरेंटने दिलेला पैसा आहे. टोरेंटच्या पैशावर तुम्ही निवडणुका लढता, बरोबर. आणि हा विकास तुम्ही जनतेला सांगताय. कुठल्या तुम्हाला तोंड नाहीये, तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला एकही मुद्दा नाही. तुम्ही तुमच्या ज्या विकासाच्या प्रगती पुस्तकावर जेवढे तुम्ही विकासाचे मुद्दे मांडलेले आहेत, हे सगळे जुमले आहेत. तुम्ही प्रत्यक्षात बघा. माझ्याकडे मी पुस्तक आणायला कदाचित विसरलो होते, त्या पुस्तकावर तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवून दिले. जेवढे तुम्ही ते फोटो दिलेत ना, एकही विकासाचं काम झालं नाही. तसेच बेरोजगारचे सुद्धा मुद्दे आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहेत. आपण जाणून घेणार पेंटर पेंत्रकडे. संतोष सर, काय सांगाल युवा पिढीबद्दल आणि आज रोजगार नाहीये त्याबद्दल थोडक्यात? सर्वप्रथम नमस्कार. जय महाराष्ट्र टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण इथे भिवंडी लोकसभेत ही चर्चा ठेवली आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली. अनेक सुशिक्षित बेरोजगार लोकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. लोकांचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या. आज लोक जगण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. रोजगाराचे अनेक प्रश्न आहेत. आत्ताच ताई बोलल्या तसे की अनेक लोकांना आर्थिकदृष्ट्या असे काही कष्ट घ्यावं लागतात, संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष काय संपत नाही. कुठलीही सत्ता आली आणि कुठलीही सत्ता गेली तरी जो व्यक्ती या भिवंडी लोकसभेत महाराष्ट्रामध्ये माणसांना, जनसामान्यांना माणूस म्हणून बघेल आणि त्यांच्या मूलभूत गरजांना साथ देईन, अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. हे मी सर्व आपल्या बांधवांना, गोरगरीब कष्टकरी या बांधवासाठी आम्ही ऑल इंडिया दलित ऍक्शन कमिटीच्या माध्यमातून संघर्ष करत असतो, तळागाळात रोड रस्त्यावरची लढाई लढत असतो, रस्त्यावरून येऊन काम करत असतो, त्यांचे प्रश्न जाणून घेत असतो. तर विकासाचा अर्थ जर खऱ्या अर्थाने जर विकासाचा अर्थ असेल तर विकास म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तळागाळातल्या लोकांपर्यंत झाला पाहिजे. योजना फक्त पेपरवर न राहता त्या गोरगरिबांच्या जनतेच्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. हाच खरा आपला राजकीय धर्म आहे, सामाजिक धर्म आहे. आणि आजकालचे पक्ष, संघटना, अधिकारी हे लोक विसरत चालले आहेत की आपण जे सेवा करण्यासाठी आपण बसलेलो आहोत भारत देशाची किंवा आपल्या या पदावरती, आपण ती सेवा कुठंतरी आपल्या लोकांसाठी, स्वार्थासाठी, आपल्या हितासाठी आपण त्यांच्या हनन करतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. आणि जनता आता समजदार झालेली आहे, जनता सुज्ञ झालेली आहे. त्यांना कळतंय की आता काय करायचंय. आणि यावेळेस आणि प्रत्येक वेळेस जनता त्या उमेदवाराला त्या पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीने त्यांना साथ देत राहते आणि देईल पण. तुम्ही चांगलं काम करत राहा. ऑल इंडिया दलित ऍक्शन कमिटी जो जनसामान्यासाठी काम करेल त्याच्यासोबत असेल आणि त्यांच्यासोबत 100% असेल आणि जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम असेल. जय महाराष्ट्र टीमचं आमची जी इथे मुलाखत आपण अरेंज केली याबद्दल मी आपले आभार मानतो. आता सर्वच लोकांनी बाईट दिलेले आहेत त्यांच्या विचाराने, त्यांच्या पद्धतीने. आज 10 वर्षापूर्वी मोदी सरकार इथे आलेले आहेत. मोदी सरकारच्या अगोदर ज्या काही बऱ्याच 60-70 वर्षापूर्वीच्या लोकांच्या मनात खतखत होती, त्या समजा 370 असेल, राम मंदिर असेल, सीए असेल, असे बरेचसे जे प्रश्न महत्वाचे देशाचे होते ते मोदी साहेबांनी सोडवलेले आहेत. आणि आता शेतकरी बांधवांनी सुद्धा काही प्रश्न
उपस्थित केले का शेतकऱ्यांसाठी काय केलं? वर्षाला 12,000 रुपये याच्या अगोदर कोणी दिले नव्हते, ते मोदी सरकार देतोय. दुसरा प्रश्न झाला रस्त्यांचा. आज आता हे लोक एखाद्या वेळेला आमच्यापेक्षा कमी वयाचे असतील किंवा ग्रामीण भागातले नसतील, पंकज वगैरे आहे ग्रामीण भागातला, तर आज 10 वर्षापूर्वी या भिवंडी तालुक्याची परिस्थिती काय होती आणि आज रस्त्यांचे जाळे काय झालेले आहेत, हे करून न बोलत असतील ते चुकीचं आहे. प्रश्न दुसरा आहे, समजा भेंडीवाडा सारखा जो विषय, आता इथल्या आमदार खासदारांना ते वेठीस धरतात, बाबा हे प्रश्न ते सोडवत का नाही? काय ते टेक्निकली प्रॉब्लेम आहेत, कोणतरी कोर्टात गेलाय, कोणतरी कुठे गेलाय. आता महाराष्ट्र राज्याने जबाबदारी घेतली, 1000 कोटीचं टेंडर भिवंडीवाड्याचं मंजूर केलेलं आहे. आता या आचारसंहितेत अडकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही दुसऱ्या बाजूने स्टे आलेला आहे, तरी पण महाराष्ट्र सरकारने ती जबाबदारी घेतलेली आहे. काय बाबा, स्टे मध्ये जरी तुम्हाला पैसे तुमचे डुबले तरी आम्ही महाराष्ट्र शासनाने पैसे देऊ. अशा प्रकारे कपिल पाटील साहेबांनी इथले प्रश्न सोडवण्यासाठी फार प्रयत्न केलेले आहेत. आणि कपिल पाटील हे एक दिमागदार आणि कर्तृत्ववान नेतृत्व भिवंडी तालुक्याला लाभलेलं आहे. आज भिवंडी तालुक्यामध्ये आज कोणी जरी बोलत असेल तरी आमच्या सर्वसामान्य माणसाला कुठला प्रशासकीय माणूस मानत नव्हता. आमच्या नेहमीच आम्हाला असं ऐकायचं, घाटावरचे लोक म्हणजे आउट ऑफ ठाणे जिल्हा कोकणातल्या लोकांना इथे एवढा साधा कॉन्स्टेबल पण डिमांड देत नव्हता, म्हणजे आमच्यावर न्याय झाला तरी आम्हाला डिमांड देत नव्हते. पण आज कपिलदादांच्या माध्यमातून आम्हाला ही बाजू मिळालेली आहे आणि कपिलदादांनी फार मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. आणि खरंच कपिल पाटील 100% या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. दुसरा विषय, आता राष्ट्रवादी सगळे लोक इथे मुलाखत द्यायला आलेले ते सुद्धा आमच्या जोडला होते. मग त्यावेळेला काय, मी त्यांना दोष देत नाही, पण अडचणी असतात. कुटुंब चालवतो त्याला कुटुंबातल्या अडचणी माहिती असतात. पण लोक बाहेर एक दिवशी बाहेर एखादा आपला भाऊबंद येतो आणि कुटुंबाविषयी बोलतो आणि मग तो कुटुंबाविषयी करतो का त्यांनी का केलं नाही, आणि तुम्ही पण आमच्या जोडले होते. नक्कीच आज दादांनी जसं बोलले की आज भिवंडी सारख्या तालुक्याला आणि भिवंडी सारख्या शहराला टोरेंटचा महत्वाचा प्रश्न आहे. वीज बिल येतोय खूप मोठ्या प्रमाणात. सांबरे साहेबांच्या माध्यमातून प्रथमतः हे विजेचे दर कमी करण्याचा सांबरे साहेब प्रयत्न करतील. त्याचबरोबर शहापूर तालुक्यात अशी परिस्थिती आहे की संपूर्ण मुंबईला ठाण्याला पाणी पुरवणारा शहापूर तालुका, आज तिथे बावली सारखी योजना ही या लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या घरत्यात आणि त्यांच्या सही वाचून अडकून पडलेली आहे. तर त्या बावली योजनेला न्याय देऊन प्रत्येक शहापूरकराच्या घरोघरी पाणी येईल त्याकरता सांबरे साहेब प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर आज मुरबाड रेल्वेचा मोठा प्रश्न आहे की 4-5 वेळा आश्वासनं देऊन झालेली आहेत. तर ती मुरबाड रेल्वे या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सांबरे साहेब नक्कीच मुरबाड रेल्वे प्रत्येकाच्या त्या मुरबाडच्या लोकांपर्यंत ती मुरबाड रेल्वे जो चर्चेचा विषय बनले ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील. सांबरे साहेबांनी हे सांगितलेलं आहे की मी कुठल्याही मुलाला गोडाऊनला पाठवणार नाही, तर त्यांना सीबीएसई बोर्डाचं शिक्षण देईन. एमपीएससी युपीएससी आज भिवंडी सारख्या शहराच्या ठिकाणी, कल्याण सारख्या शहराच्या ठिकाणी एमपीएससी युपीएससी काय कन्सेप्ट आहे हे माहित नाहीये विद्यार्थ्यांना. सीबीएसई बोर्डाचं शिक्षण हे खूप कमी बोटावर मोजणारे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची मुलं शिक्षण घेतात. सांबरे साहेबांचा हा उद्दिष्ट आहे की सर्व गोरगरीब जनतेच्या मुलांना सीबीएसई बोर्डाचं शिक्षण भेटलं पाहिजे. माझ्या मातीत जी आहे इथला अधिकारी घडला पाहिजे आणि तोच अधिकारी या तालुक्यावर या जिल्ह्यावर त्याने त्याचं हे केलं पाहिजे, वर्चस्व केलं पाहिजे आणि तोच अधिकारी पुढे जाऊन या तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि आपल्या प्रशासनामध्ये जाऊन आपल्या संपूर्ण परिसराचा विकास करेल. हे सांबरे साहेबांचं विजन आहे आणि त्याच माध्यमातून सांबरे साहेब येणाऱ्या लोकसभेत ही निवडणूक लढवत आहेत. ओके, नक्कीच आपलं काय म्हणायचं होतं का? पहिली गोष्ट, मी आमच्या सर्व मित्रमंडळींचं स्वागत करतो, त्यांचे विचार ऐकलेले आहेत. सर्वप्रथम मी देशाच्या भिवंडीकरांच्या नजरेत आणून देऊ इच्छितो की ही जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. याच्यामध्ये जो खासदारपदी निवडून येणारा व्यक्ती असणार आहे तो देशाची जी अर्थव्यवस्था आहे, नीती व्यवस्था आहे, परदेश नीती आहे, व्यापार नीती याच्यावरती काम करणार आहे. रस्ते आणि गटर बनवायचं जे काम आहे इथले जे लोकल नगरसेवक आहेत, स्थानिक सरपंच आहेत, आमदार आहेत, त्यांचं काम आहे. ते खासदाराचं जे मूळ काम जे आहे देशाला चालवायचं काम आहे. देशासाठी सक्षम जो उमेदवार आहे, देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये जो काम करणार आहे त्याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे. मी देशाच्या आर्थिक विकासासाठी जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा फायदा देशाच्या जनतेला होणार आहे.
देशाच्या आर्थिक विकासामध्ये याचा भर होणार आहे. देशाला 60,000 कोटी रुपये दरवर्षी माझ्या संशोधनातून भर मिळणार आहे. 1.5 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार आहे. तर माझी या तुमच्या माध्यमातून भिवंडी जनतेला आव्हान असेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने रिक्षा या माझ्या निशाणीला नक्कीच कुठला प्रचार आहे का? आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विषय तो आपण जाणून घेऊ. मग आत्ताच एवढं म्हणजे पवारदादांनी सांगितलं 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. ही गाजराची पुंगी आहे. कारण 12,000 रुपये देऊन म्हणजे आवळा देऊन कवळा काढला जातो शेतकऱ्यांकडून. कीटकनाशकांचे भाव बघा, खतांचे भाव बघा आणि MSP आम्ही भांडतोय. कपिल दादांना माझी विनंती आहे, जाल जर तिकडे तर पहिला MSPचा कायदा करून या, पुन्हा तुम्ही निवडून याल. पण MSPचा कायदा करणार नाहीये. कायदा मागतो आम्ही. MSP म्हणजे काय आणि तुमचा हमी भाव, आम्ही हमी भावाचा MSP चा नाही हमी भावाचा कायदा करा. आम्ही त्याच्यासाठी लढतोय, भांडतोय. तो कायदा केला जात नाही. कारण तसं जर झालं तर अदानी, अंबानी आणि बजाज कंपनी आज तयार आहे आपलं इथला भात खरेदी करायला कवडी मोलानी. त्याच्यामुळं हमी भावाचा कायदा आता मगाशी सांगितलं त्यांनी की राष्ट्रीय मुद्दे घ्यायचे आहेत. मग राष्ट्रीय मुद्दा हमी भावाचा आहे, तो घेतला पाहिजे. आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी राहू. पण आजपर्यंत 10 वर्षात कपिल दादांनी एकही शब्द शेतकऱ्यांच्या बाबतीत काढलेला नाही. कारण जे भास्ताचं पाणी राखीव किती आहे, मी दादांना सांगेन की तुम्हाला तरी माहिती आहे का शेतकऱ्यांसाठी ते पाणी राखीव आहे ते कोणी करायचं. त्याच्यानंतर कालव्यात जे अडचणी आहेत त्या कोणी सोडवायच्या, ते काम कपिल दादांचं आहे. कारण ते केंद्राकडे आहे, वन खात्याची जमीन केंद्राची आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी करायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही. हा माझा आरोप आहे. त्याच्यामुळे ज्या पट्ट्यातून कालवा जातोय त्या पट्ट्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे नाराजी आहे. नक्कीच 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं, दादांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. पण महाराष्ट्रामध्ये, मी महाराष्ट्रासाठी विशेष सांगतोय का महाराष्ट्रामध्ये एकही शेतकऱ्याने या 10 वर्षामध्ये आत्महत्या केलेली नाही. दुसरा माझा प्रश्न आहे पंकज भाऊंना, 10 वर्षात एकही आत्महत्या केली नाही असं जर असेल तर, जर केलेलं नसेल तर मी स्वतः आत्महत्या करेन. केलेली आहे हजारो शेतकऱ्यांसाठी मोदी शासनाच्या असंख्य योजना, महाराष्ट्र शासनाच्या, मोदी शासनाच्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या आहेत. आपण पोचण्यात आले, काही गोष्टी मुलं नसेल पोचल्या, पण आपण जे केलंय ते मान्य करावं लागेल आपल्याला. आम्ही इथे लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू यांच्या समोर बोलतोय, जे केलंय तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पंकज भाऊनी टोरेंटोचा प्रश्न उपस्थित केला. टोरेंटो ही काय भाजपची नातेवाईकाची कंपनी नाहीये. प्रथमतः ती काँग्रेसच्या राज्यामध्ये इथे भिवंडीमध्ये स्थापन झालेली आहे. आणि राहिले तिचे वीज दराचे विषय, MSCBचे जेवढे नक्कीच भिवंडी लोकसभेमध्ये 27 उमेदवार असले तरी भाजपाचे कपिल पटेल असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे सुरेशदादा बाळामामा म्हात्रे असतील, अपक्ष उमेदवार निलेश सांबरे असतील, अशी तिरंगी लढत होणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर टीका टिप्पणी तरी करत असले तरी मतदार राजा कुणाच्या पारड्याला मत टाकून कुठल्या उमेदवाराचा विजयाचा गुलाल उधळेल हेच पाहावं लागेल. भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज.